कधी कधी काय होतं माहितीये का, तुम्ही अशा एका व्यक्तीमध्ये गुंता, समोरचा व्यक्ती तुम्हाला सोडतही नाही आणि स्वीकारतही नाही. आधी खूप मोठी मोठी स्वप्न दाखवली जातात आणि नंतर काय होतं माहितीये काय, त्या समोरच्या व्यक्तीला आपल्या ज्या जबाबदारी असतात त्यातून बाहेर निसटता येत नाही, त्यामुळं तो तुम्हाला खेळवत राहतो. मग ते पुरुष असू दे किंवा स्त्रिया असू देत. जर त्यांचा संसार असेल तर कालांतराने जर त्यांच्या संसारामध्ये त्यांचं व्यवस्थित चालू झालं तर अवघड होतं ते तिसऱ्या व्यक्तीचं होतं ना. त्या दोघांचं काहीच नुकसान होत नाही, नुकसान मात्र तुमचं होत राहतं.